यानंतर मी नागपूर कृषी विद्यापीठाचे असोसिएट डीन माननीय डॉक्टर पंचभाई यांना निमंत्रित करतो की त्यांनी येऊन उपस्थित संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन करावं. आजच्या संत्रा परिषदेचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब, आदरणीय मंच आणि सर्व शेतकरी बंधूंनो, आपला हा परिसर संत्र्यासाठी प्रसिद्ध परिसर असा आहे आणि या संत्रा परिषदेचं आयोजन ज्यांनी या भागात केलं ते निलेश भाऊ यांचे सुद्धा मी स्वागत करतो. आपण सर्वांचे स्वागत करतो. मित्र, खरोखर संत्रा पीक हे एक आपल्या विदर्भासाठी भूषण आहे. आपल्या ज्या ज्या भागामध्ये संत्रा पिकविला जातो त्या भागात फार मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होते असं आपल्याला दिसते. परंतु मागील काही काळात संत्र्यावर भेडसावणारे अनेक प्रॉब्लेम आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की साधारणपणे 1.5 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे आणि त्यापासून आपण सर्वात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आपण पाहतो की आपली सरासरी उत्पादकता ही फार कमी आहे. आपण पाहतो आहे साधारणपणे 9 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्या संत्र्याची आपल्याला दिसते आहे. त्या उलट आपण पाहिलं की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या अनेक कंट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये आपण पाहिलं, जे वेल डेव्हलप कंट्रीज आहेत त्या वेल डेव्हलप कंट्रीमध्ये आपण पाहतो तर साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत याची प्रोडक्टिव्हिटी आहे. मागच्या 10 वर्षापासून मी या संत्रा पिकामध्ये काम करतो आणि मला एक योग आला. आपण पाहतो की ब्राझील असेल, स्पेन असेल, चायना असेल, इस्रायल असेल, या देशाची उत्पादकता फार मोठी आहे आणि त्या अनुषंगाने मला 2010-11च्या दरम्यान मी इस्रायलला जाऊन आलो. तिथली संत्र्याची शेती बघितली तेव्हा तिथली पीक परिस्थिती बघत असताना त्यांची जी उत्पादकता बघितली ती जवळ साधारणपणे सरासरी 30 ते 35 टनापर्यंत ते उत्पादकता घेत आहेत आणि त्या उलट आपण 9 ते 10 टनावर इथं थांबलेलो आहोत. यामध्ये पाहिलं प्रामुख्याने की इस्रायलमध्ये पाऊस किती पडतो तर 350 mm पर्यंत पाऊस पडतो. आपल्या भागामध्ये किती पाऊस पडत असेल तर साधारणपणे ज्या भागामध्ये आपण संत्रा उगवतो त्यामध्ये 800 ते 1200 mm पर्यंत पाऊस पडतो. म्हणजे साधारणपणे 3 ते 4 पट पाऊसमान आपल्या भागात जास्त आहे. त्यांच्या जमिनी बघितल्या फार आपण हलक्या जमिनी म्हणतो तशा प्रकारच्या हलक्या जमिनी त्या भागात आहेत. आपल्या भागातल्या जमिनी बघितल्या फार उत्कृष्ट जमिनी, पिकाऊ आणि उपजाऊ जमिनी जे म्हणतो उत्कृष्ट जमिनी आपल्या भागात आहेत. तरी सुद्धा आपली उत्पादकता कमी आहे आणि त्यावर फार मोठा मनात चिंतन करून त्या भागातली सुद्धा ज्या पीक परिस्थिती बघितली, त्यांची उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान बघितले आणि त्यानुसार कशी टेक्नॉलॉजी आपल्या भागात कशी विकसित करता येईल त्या अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला एक प्रोजेक्ट लिहिला आणि त्या माध्यमातून इंडो इस्रायल तंत्रज्ञान या भागासाठी आम्ही विकसित केलं. तिथली पीक परिस्थिती बघत असताना आपण पाहतो लागवडीपासून आपण पाहिलं की आपल्याला सर्वात पहिला जो प्रश्न पडतो हा कलमांचा. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने या संत्रा पिकावर सातत्याने कार्य करून आपण साधारणपणे 42 रुस्टॅकवर काम केलं. त्यामधून 2 रुस्टॅक या विभागासाठी आपण रिकमेंड केलं. त्यामध्ये एक रंगपूर लाईम आणि एक जंबेरी आणि ते आजही एक उत्कृष्ट रुस्टॅक म्हणून आपल्या भागामध्ये आहेत. दुसरं पाहिलं संत्र्याच्या रोपवाटिकेची टेक्नॉलॉजी आपण सातत्याने पाहिलं तर आपण आधी आपले संसाधनं आणि उपलब्ध संसाधनामध्ये आपण जमिनीवर कलमाचं करत होतो. त्यामध्ये पाहिलं विकसनशील देशामध्ये आपण पाहिलं तर ते कंटेनराइज नर्सरी करतात, पॉलिथिन बॅग मध्ये कलमा तयार करतात की जेणेकरून आपल्याला भेडसावणारा सततचा जो प्रॉब्लेम आहे हा फायटोप्थोरा आहे, डिंक्या आहे आणि याचं निर्मूलन करण्याकरता आपल्याला रोगमुक्त कलमा असणं हे गरजेचं आहे. आपल्या
सर्वच्या सर्व मॅक्झिमम नर्सरीज ह्या वरुड मोर्शी भागात साधारणपणे सिंधुदुर्ग घाट या भागामध्ये आहेत. दरवर्षीची उलाढाल या भागामध्ये साधारण 1 कोटी ते 1.5 कोटीपर्यंत कलमं तयार केल्या जातात आणि यावरच आपली सर्व आपली सिट्रस इंडस्ट्री या भागातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या स्टेटमध्ये सुद्धा आपल्याच कलमांवर पूर्ण संत्र्याची जी इंडस्ट्री आहे उभी आहे. आणि यावर आपण पाहिलं की एकाच जागेवर वारंवार कलमा तयार करत असल्यामुळे नर्सरी किंवा रोपवाटिकेपासूनच हा फायटोप्थोरा हा त्यामधून कॅरी केला जातो आणि कालांतराने 3-4 वर्षापासून किंवा 1-2 पिकं घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फायटोप्थोराची लागण दिसते. 3-4 क्रॉप घेतल्यानंतर आपल्याला बागा सलटण्याचे जे प्रकार आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते आणि नंतर मात्र आपल्या बागा सलटतात आणि 4-5 वर्षानंतर जवळपास 30 ते 35% झाडं मरतात. आणि त्यावर उपाय म्हणून आपण पाहिलं, मी इस्रायलचं उदाहरण दिलं. त्या ठिकाणी जमीन ही हलक्या स्वरूपाचे, पाऊसमान सुद्धा कमी आहे, तरी सुद्धा ते गादी वाफेवर लागवड करतात. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा मी आपल्या महाराष्ट्रात ही गादी वाफ्यावर आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग आपण जसं 6 मीटर बाय 6 मीटरवर लागवड करतो त्याच्याऐवजी इस्रायलमध्ये 6 मीटर बाय 2 मीटरवर, 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड केली जाते. 6 मीटरवर लागवड केल्यानंतर 4-5 पिकं घेतल्यानंतर एक झाड मधातून काढतात. परंतु ती जशीच्या तशी टेक्नॉलॉजी इथं न वापरता सर्वप्रथम मी आमच्या इथं संत्रा गुणवत्ता केंद्र कृषी महाविद्यालय नागपूर येथे तयार केला. त्यामध्ये आदर्श रोपवाटिका कशी असावी त्या उद्देशाने सुद्धा रोपं कसे तयार करता येतील की जेणेकरून डिसीज फ्री किंवा रोगमुक्त कलमा सुद्धा आम्ही तयार करतो. दुसरा एक महत्वाचा संकल्प आम्ही घेतला की गादी वाफ्यावर लागवड करणं आणि हाय डेन्सिटीचे प्रयोग हातात घेतले. आम्ही नुसत्या आमच्या प्रक्षेत्रावरच थांबलो नाही तर वरुड मोर्शी भागात म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये 3-4 शेतकरी आम्ही निवडले, नागपूर जिल्ह्यामध्ये 4 शेतकरी निवडले आणि आम्ही जसं संत्र्याचं आमच्या प्रक्षेत्रावर कार्य केलं तशाच प्रकारचं प्रक्षेत्र त्यांच्या ठिकाणी उभा करून दिला. प्रत्येक ठिकाणी एक मॉडेल फार्म म्हणून आपण डेव्हलप केलं आणि त्यावर गादी वाफे तयार केले. गादी वाफ्यावर लागवड केल्याचे फायदे काय आहेत, जसं सिंग साहेबने बताया की प्रामुख्याने ह्या आपल्या ज्या जमिनी आहेत त्या भारी आहेत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त आहे आणि संत्र्याला खूप जास्त पाणी लागतो असं नाही, फक्त ओलावा लागतो. आणि म्हणून आपल्याकडे विदर्भामध्ये ड्रेनेज काढणं हे फार महत्वाचं, निचरा करणं हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आपल्याला वाटते जास्तीत जास्त पाऊस आला म्हणजे आपली पिकं जास्त राहतील, परंतु खरा कर्दन काळ आपल्या संत्र्यामध्ये जर कोणी असेल तर हा अधिकचा पाऊस आहे. आणि म्हणून आपल्याला गादी वाफ्यावर लागवड करणं हे गरजेचं आहे. यापुढे गादी वाफ्यावर कशी लागवड करता येईल त्यासाठी आम्ही तंत्रज्ञान उभं केलं. साधारणपणे आताही 5 ते 6 हजार पर्यंत क्षेत्र आपल्या गादी वाफ्यावर आलेलं आहे. गादी वाफा तयार करत असताना हा 10 मीटर उंचीचा गादी वाफा असावा. गादी वाफ्याची जी दिशा आहे ही उत्तर दक्षिण असावी आणि 2 गादी वाफ्यामधला अंतर हा 6 मीटर असावा. आणि जो गादी वाफा तयार केला त्यावर 10-10 फुटावर लागवड करावी, म्हणजे एकूणच 6 मीटर बाय 3 मीटर किंवा 20 फूट बाय 10 फूट या अंतरावर लागवड करावी. गादी वाफा केल्यामुळे आपल्याला त्या जमिनीचा जो निचरा आहे हा व्यवस्थित केला जातो. मुळाजवळ किंवा खोडाजवळ पाणी साचून राहत नाही आणि त्यामुळे त्या बागेची एकसारखी वाढ होते. एकसारखी वाढ झाल्यामुळे आपण ज्या नैसर्गिक पद्धतीने लागवड करतो त्याला साधारणपणे 5 ते 6 वर्ष उत्पादन द्यायला लागतात, परंतु या पद्धतीने लागवड केल्यामुळे साधारणपणे 3 वर्ष झाल्यानंतर 4थ्या वर्षीपासून आपण उत्पादन घेणं सुरू केलं. दुसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण पाहतो अजूनही महाराष्ट्रामध्ये किंवा पर्टिक्युलरली आपल्या विदर्भात 80% सिंचन हे पटपाण्यानं देतो आपण. आपली एक सायकॉलॉजी झाली आहे की पटपाणी दिल्याशिवाय आपला संत्रा पीक राहू शकत नाही. आणि शासनाचं सुद्धा धोरण होता की संत्र्यासाठी फक्त सिंगल लॅटरलचं त्या ठिकाणी आपल्याला सबसिडी मिळायची
त्यावर सुद्धा आमच्या विद्यापीठाने आमच्या प्रकल्पाच्या माध्यमातून लागवडीपासूनच दुहेरी लॅटरल म्हणजे 2 लॅटरल देणं हे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने गादी वाफ्यावर लागवड, 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड आणि लागवडीपासूनच 2 नळ्या म्हणजे डबल लॅटरल सिस्टम ही जर असली तर दोन्ही बाजूने व्यवस्थित पाणी आपल्याला मिळतो. आणि आपल्याला संत्रा बागेमध्ये नेहमी वापसा कसं राहील, आणि जर नेहमी वापसा असेल तर बाकीचे सर्वचे सर्व प्रॉब्लेम, फायटोप्थोरा असेल, रूटरॉट असेल, तुमचा इव्हन फळगळ असेल, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येते. आणि म्हणून हा पहिला, जसं बिल्डिंग बांधतो आपण, आपलं घर बांधतो, तर त्याचा पाया हा मजबूत असायला हवा. तशाच प्रकारे आपण गादी वाफ्यावर समजा लागवड केली तर हे उरणारे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला नेहमी भेडसावतात ते नक्की आपल्याला कमी करता येतात. दुसरं आपण पाहिलं की संत्र्यामध्ये आपण हाय डेन्सिटीमध्ये आपण लागवड केली, जसं 6 मीटर बाय 6 मीटर किंवा 20 फूट बाय 20 फूट आपण नेहमीची जी पद्धत आहे त्या ठिकाणी हेक्टरी 277 झाडं बसतात. तर हाय डेन्सिटीमध्ये आपण लागवड केली साधारणपणे डबल झाडं म्हणजे 555 झाडं आपण या हाय डेन्सिटीमध्ये लावू शकतो. आणि एका झाडावर साधारणपणे पाहतो आपण 1800 अशी फळं घेतो. या डबल लॅटरलमध्ये किंवा हाय डेन्सिटी प्लॅन्टिंगमध्ये आपण समजा 700 फळं, 600-700 जरी फळं मिळाली तरी आपण ज्या 4थ्या वर्षी जे नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रयोग घेतले तर पहिल्या हार्वेस्टला आपण 18 टन प्रति हेक्टरी घेतलं. दुसऱ्या वर्षी आपण बघितलं तर साधारणपणे 24 टनाचा ॲव्हरेज आम्हाला मिळाला आणि तिसऱ्या वर्षी 28 टनाचा. आणि आता जे जे शेतकरी या पद्धतीचा वापर करत आहेत ते सर्व शेतकरी 30 ते 35 टनाचा उत्पादन या ठिकाणी घेत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या संत्रा पिकामध्ये छाटणीचे प्रयोग या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जर या भारतामध्ये आपण एक ट्रॅक्टरवर चालणारी प्रुनिंग मशीन्स आणली, त्याचे प्रयोग, त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडे घेतले. आपण संत्र्याचा बगीचा आपण इस्रायलमध्ये बघितलं तर सर्वांचे सर्व संत्रा हाताने कसे तोडता येतील तशा प्रकारचे ते मॅनेज करतात. तर तशीच टेक्नॉलॉजी आपण आपल्या भागामध्ये कशी विकसित करता येईल आणि त्या अनुषंगाने आम्ही इटलीवरून एक मशीन आणली आणि त्या मशीनच्या सहाय्याने आपल्याला जमिनीपासून 8 फूट, जमिनीपासून 10 फूट आणि जमिनीपासून 12 फूट अशा वेगवेगळ्या उंचीवर आपण प्रयोग घेतले. आणि आपल्या भागामध्ये विदर्भामध्ये जमिनीपासून 10 फुटावर समजा छाटणी केली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त संत्रा उत्पादन मिळते असं दिसून आलं. आणि सोबतच आपण ट्रॅडिशनल पद्धतीने आपण त्याचं उत्पादन घेतलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे 15 ते 20% फळं फक्त आपल्याला ए ग्रेडची मिळतात. परंतु या संत्रा इंडो इस्रायल पद्धतीचा समजा आपण वापर केला तर त्यामध्ये मात्र 80 ते 85% फळं आपल्याला ए ग्रेडची मिळतात. आणि म्हणून आपण एक्सपोर्टचा विचार करतो, एक्सपोर्ट कसं करता जास्तीत जास्त वाढवता येईल ते बघत असताना आपली फळं हे एक्सपोर्टेबल कंडिशनचे आहेत का आणि ते घेण्याकरता या पद्धतीचा समजा वापर केला तर नक्कीच आपले शेतकरी सुद्धा, आमचे जे कॉन्टॅक्ट फार्मर आहेत वरुड मोर्शीमध्ये लेकूरवाडे असतील, पेलागडे असतील, मनोजी जवजाळ असतील, लेकूरवाडे असतील आणि आपले धीरजजी जुनगरे असतील, असे वेगवेगळे शेतकरी आज 35 टनाच्या वर ॲव्हरेजमध्ये उत्पादन घेत आहेत. आणि म्हणून आज सर्व गोष्टी सांगणं हे वेळेअभावी मला शक्य होणार नाही, कारण बरेचसे बघते सरांसोबत सकाळी आमचं डिस्कस झालं की चांदूर रेल्वेला एक नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये दर्जेदार कलमा कशा तयार कराव्या लागतील किंवा कशा करता येतील त्या तशा प्रकारचं सर्व जे टेक्निकल नॉलेज आहे आजच्या दिनी मी सर्वांना आश्वासन देतो म्हणा किंवा आम्ही हे संत्रा नर्सरी सुरू करण्याकरता आमच्याकडून जेवढं काही मदत होईल ते सर्वची सर्व मदत आम्ही देऊ असं मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. संत्र्यासाठी कुठलाही प्रश्न आपल्यात असेल तेव्हा फक्त माझा नंबर तुम्ही नोट करा आणि जेव्हा काही कधी पण फोन करा तेव्हा आपल्या प्रश्नाचं निराकरण करता येईल.
9970070923 9970070923. धन्यवाद. खूप आभार डॉक्टर गजभिये सर. यानंतर मी महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र फलोत्पादन संघाचे संचालक ॲडव्होकेट धनंजयजी तोटे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. सर्वच मान्यवरांना माझी विनंती आहे की वेळेची अभावता लक्षात घेता सर्वांनी अवघ्या आपल्या 5 मिनिटांमध्ये आपल्या जर सगळ्यांचं मनोगत व्यक्त केले तर आपल्या आदरणीय साहेबांचं भाषण यासाठी लोक इथे उपस्थित झाले आहेत त्यांचं ऐकता येईल. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि ॲडव्होकेट धनंजय तोटे यांना निमंत्रित करतो. धन्यवाद कुलकर सर. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या वकिली क्षेत्रातलं आमचं आदरणीय स्थान, सामाजिक क्रांतीचं महाराष्ट्रातलं प्रेरणास्थान आदरणीय आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर साहेब. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संत्रा परिषदेचे आयोजक माझे मित्र निलेशजी, धैर्यवर्धनजी कुलकर साहेब, सन्माननीय ठाकूर मॅडम, सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सन्माननीय पदाधिकारी आणि संत्रा परिषदेच्या निमित्ताने संत्रा उत्पादनांच्या प्रश्नावर संत्रा उत्पादन विक्री तंत्रज्ञान असो, लागवड तंत्रज्ञान असो, यावर सातत्यानं संशोधन करणारी आमची आदरणीय शास्त्रज्ञ मंडळी, ज्यामध्ये गजभिये सर असतील, आताच आपण ज्यांचं मनोगत ऐकलं असे आमचे आदरणीय पंचभाई सर, तांबे सर, मोहन पाटील साहेब, या सर्वांचं मी संत्रा उत्पादकांचा प्रतिनिधी म्हणून, संत्रा उत्पादक संघटनाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मनापासून स्वागत करतो. आजच्या या संत्रा परिषदेसाठी चांदूर रेल्वे असो, तमाम विदर्भातील संत्रा उत्पादक, जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. संत्रा उत्पादकांनो, संत्रा हा विदर्भाचा राजा आहे. जसा कोकणमध्ये फळांचा राजा आंबा म्हटलं जातं, तसा विदर्भामध्ये फळांचा राजा हा संत्रा आहे. संत्र्याच्या प्रश्नावर या ठिकाणी सामाजिक विषयाची जाण ठेवून ही जी संत्रा परिषद आयोजित करण्यासाठी आग्रही भूमिका बाळासाहेबांनी घेतल्याबद्दल मी त्यांचा सर्व संत्रा उत्पादकांच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. संत्र्याच्या विषयावर राजकीय नेत्यांनी, सामाजिक नेत्यांनी बोलतं व्हायला पाहिजे, कारण त्याशिवाय संत्र्याची प्रश्नही तडीस लागणार नाही. या काही वर्षापूर्वी वरुड येथे एक संत्रा परिषदेचं आयोजन झालं होतं. त्यावेळेला महाराष्ट्राचे जाणते राजे, ज्यांना ओळखलं जातं, पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनी कॉल अँड पार्टन नावाच्या कंपनीचा एक प्रकल्प, रस संत्र्याचा काढला जाईल असा एक प्रकल्पाची घोषणा केली होती. परंतु वरुड मोर्शी भागात किंवा विदर्भात तो प्रकल्प न येता नांदेड येथे तो सुरू झाला होता. मागच्या 7-8 वर्ष तो प्रकल्प चालला. विदर्भातील जो आम्ही संत्रा फेकून देतो, ज्याला चुऱ्याचं संत्र म्हटलं जाते, ती संत्र 7 ते 8 रुपये किलोच्या दराने त्यांनी 7-8 वर्ष विकत घेतली. त्या संत्र्याला सुद्धा बाजार उपलब्ध करून दिला. परंतु दुर्दैवानं तो नांदेडचा प्रकल्प मागच्या 3 वर्षापासून बंद पडलेला आहे. अशा प्रकल्पाची आम्हाला या ठिकाणी आवश्यकता आहे. नर्सरीचा प्रकल्पाबद्दल आदरणीय बाळासाहेब आज मला भेटल्यापासून आग्रही होते. त्यांनी पंचवैय सरांकडून चांदूर रेल्वे नगरीमध्ये एक तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत नर्सरीची घोषणा या ठिकाणी करून घेतलेली आहे. त्याबद्दल मी बाळासाहेबांचा आणि पंचवैय सरांचा मी मनपूर्वक आभारी आहे. ही तंत्रज्ञानयुक्त रोगमुक्त कलमांची निर्मिती करणारी नर्सरी लवकरात लवकर चांदूर रेल्वे परिसरात व्हावी, जेणेकरून दर्जेदार रोगमुक्त कलमा आमच्या संत्रा उत्पादकांना उपलब्ध होतील आणि या कलमांमधून दर्जेदार उत्पादन घेतलं जाईल. आता बोलताना गिल साहेब या ठिकाणी बोलून गेले की आमच्या विदर्भामधल्या जमीन ही भारी असल्यामुळं या संत्र्याला कमी पाण्याची आवश्यकता असते आणि आमच्याकडे भरपूर पाणी येते. त्यामुळं पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळं फायटोप्थोरा सारखे बुरशीचे रोग आमच्या संत्र्या बागांवर बऱ्याचदा येत असतात. यासाठी सातत्याने पंचवैय सर असतील, गजभिये सर असतील, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायट्रस रिसर्च, ज्याला NRCC नावाने
ओळखले होते नागपूरला, त्यांनी बरंच संशोधन केलेलं आहे. रिडोमिल एलियट नावाचे त्यांनी फंगस शी रिलेटेड औषधांचं रेकमेंडेशन केलं होतं. याबद्दल मी शासकीय अनास्थेचं एक उदाहरण आपल्या समोर सांगतो. रिडोमिल एलियट हे सर्वात महागडी अशी फंगिसाइड्स आहे, ज्याचा भाव शेतकऱ्यांना परवडत नव्हता आणि म्हणून आम्ही संत्रा बागायतदार संघाच्या माध्यमातून, संत्रा उत्पादक संघाच्या माध्यमातून शासनाकडे विनंती केली होती की 80% सबसिडी देऊन ही फंगिसाइड शेतकऱ्यांना त्यावेळेला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आम्ही ही मागणी केली होती. आमचा पंजाब राज्यामध्ये अतिशय सकारात्मक याला अनुभव आला. आम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रकाश सिंह बादल या दोन नेत्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली. सकाळी 10 वाजता आमची चर्चा झाली. दुपारी 2 वाजता त्यांचं शासकीय नोटिफिकेशन तिथे आलं. 80% दराने तिथे फंगिसाइड्स उपलब्ध करून देण्यात आली, ज्याची खरेदी रात्री करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशीपासून शेतकऱ्यांना ती उपलब्ध करून देण्यात आली. इतक्या तातडीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेणारी, निवाडा करणारी राजकीय यंत्रणा या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे आणि अशी यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणूनच आम्ही बाळासाहेबांच्या या संत्रा परिषदेला मनपूर्वक आणि पहिलेपासून पाठिंबा दिला. कारण राजकीय अनास्था जर असेल तर आमची प्रश्न तडीच जात नाही, ती गेली पाहिजे. शेतकरी जर जगला तरच देश जगेल, कारण आमचा देश हा कृषीप्रधान आहे. जगाला पोचतो आम्ही. जगाची लोकसंख्या 600 कोटी आहे. आपल्या भारताची 120 कोटीच्या घरात आहे, म्हणजे प्रत्येक जगाच्या 6 माणसामागे एक भारतीय आहे. आमच्या देशातच तर सर्वात मोठा बाजार आहे. आम्ही एक्सपोर्टच्या गोष्टी करतो. एक्सपोर्ट करत असताना आमच्याच देशातली गरज आम्ही पहिल्यांदा भागवली पाहिजे. अन्नधान्याच्या बाबतीत या शेतकऱ्यांनी, आम्ही भारताला जगामध्ये स्वयंपूर्ण बनवलं. एकेकाळी आम्हाला बाहेरून अन्नधान्य आयात करावं लागत होतं आणि हाच शेतकरी जर उपेक्षित राहत असेल तर या शेतकऱ्याला योग्य नेतृत्व नाही असं दुर्दैवाने आम्हाला म्हणावं लागेल. आणि हे नेतृत्व संघटनाच्या माध्यमातून आम्ही द्यायला तयार आहे. शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना राजकीय महत्वाकांक्षा आम्ही बाळगणार नाही, परंतु राजकीय नेतृत्वाने आमच्यापर्यंत यावं ही जी आमची रास्त अपेक्षा आहे ती पहिल्यांदा बाळासाहेबांनी या ठिकाणी पूर्ण केली. त्याबद्दल मी बाळासाहेबांचा मनपूर्वक संत्रा उत्पादक आणि एक सामान्य शेतकरी संत्रा उत्पादकांचा एक कार्यकर्ता म्हणून मनपूर्वक आभारी आहे. बाळासाहेबांशी चर्चा करत असताना बाळासाहेबांनी आम्हाला 2 मागण्या करण्यासंदर्भात सूचना केली होती. एक तर पहिली नर्सरीच्या बाबतीत डॉक्टर पंचभैया सरांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ती मान्य करून टाकली. येथे चांगली नर्सरी आपल्या चांदुर्ली भागामध्ये होणार आहे. दुसरा भाग म्हणजे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तंत्रज्ञान कसं उपलब्ध आहे याची 1-2 उदाहरणं मी आपल्यासमोर सांगू शकतो. दुपारी 12 वाजताची सावली जर झाडाची जिथे पडते तिथे संत्र्याच्या मुळांचं जाळवट असतं आणि त्या जाळवटामधून अन्नद्रव्य शोषण्याची प्रक्रिया झाड करत असते आणि म्हणूनच खतं आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते हे आम्ही त्या सावलीच्या परिसरात जर टाकले तरच ती झाडांना उपलब्ध होतात. बुडाशी जर आम्ही टाकली तर ती झाडांना उपलब्ध होत नाही. हे तंत्रज्ञान या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे. त्यानंतर कोळशीचा खूप मोठा प्रादुर्भाव आमच्या संत्रा बागांवर झाला होता. त्यासाठी 4, 8, 12, चौथा, 8वा आणि 12व्या महिन्यामध्ये जर तुम्ही साधं इन्सेक्टिसाइड मारलं तर बिलाच्या अवस्थेत असलेले कोळशीचे जे जीवाणू आहेत ते ताबडतोब मरतात. आणि हे तंत्रज्ञान सुद्धा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे. यापेक्षाही अधिक तंत्रज्ञान या शास्त्रज्ञांनी सातत्यानं शोधून काढलेलं आहे. वाहनाच्या बाबतीत आमच्या ठिकाणी नेहमीच खंत व्यक्त केली जाते. त्यामध्ये सर्वात महत्वाची उणीव म्हणजे आमच्याकडे नागपूर मँड्रीन ही जी संत्र्याची व्हेरायटी आम्ही सर्वत्र वापरतो आहे, त्याच व्हेरायटी मधून आमचं उत्पादन सातत्यानं होत आहे. याला एक पर्यायी व्हेरायटी ज्यामधून ज्यूस आला पाहिजे, जसं किन्नौच्या संदर्भात गिल साहेब यापूर्वी बोलून गेले की किन्नौचा ज्यूस होतो, पण आमचा ज्यूस जर काढायला गेलो आम्ही तर बियांमुळे कडवटपणा येतो. आणि हे टाळायसाठी व्हॅलेन्शिया नावाची एक व्हेरायटी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फार पूर्वी संशोधित केलेली आहे. बियारहित संत्र्याची ती व्हेरायटी आहे आणि त्या व्हेरायटीचं नर्सरीपर्यंत उत्पादन होऊन शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली नाही. हे दुर्दैवाने या ठिकाणी मला सांगायचं आहे. म्हणूनच तंत्रज्ञान आहे
परंतु तुमच्या आमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचत नाही. म्हणून तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मिशन हे शासनाच्या स्तरावर चालवलं गेलं पाहिजे. कृषी विभागाकडे विस्तार शाखा आहे, ही विस्तार शाखा अजिबात तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. याबाबत आदरणीय बाळासाहेबांनी महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला विनंती करावी आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या बाबतीत कृषी शिक्षण घेत असलेल्या सर्व कृषी पदविकाधारक विद्यार्थी असतील, पदविकाधारक विद्यार्थी असतील, त्यांनी त्यांचं शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पोहोचवण्याचं किमान 1 वर्ष काम करावं, अशी या परिषदेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो. आणि ते ही मागणी आमची राज्यकर्त्यांपर्यंत मांडतील अशी मी आपणास खात्री बाळगतो. एवढं बोलून आपले रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील सर. यानंतर मी आदरणीय श्री गजभिये सर, डॉक्टर गजभिये सर यांना विनंती करतो की त्यांनी नेमक्या शब्दामध्ये आणि कमी वेळामध्ये मार्गदर्शन माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा कोणी शिवू नये असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचा आसूड बनवून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा ह्या देशाच्या वेशीवर टांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ज्यांनी वतनदारी मुक्त असा भारत निर्माण केला असे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कृषी क्रांतीचे जनक भाऊसाहेब उपाध्ये पंजाबराव देशमुख, ह्या सर्व विचारवंतांना आदरांजली व्यक्त करतो. आणि ज्यांनी ही संत्रा परिषद भरवून ह्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली, असे आजच्या ह्या संत्रा परिषदेचे उद्घाटक माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित, मी फार कमी वेळात बोलणार आहे, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय विचारवंत निलेशजी फुंडकर साहेब, आमचे मित्र तोटेजी, आमच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर पंचबाई सर, माझे सर्व सहकारी मित्र आणि सर्वाहून अधिक माझे सर्व शेतकरी बांधव आणि भगिनी, मित्रांनो, मी अगदी मुद्द्याला हात घालणार आहे. या पिकामध्ये, संत्र्यामध्ये आपण जर पाहिलं तर एका झाडाला 1 लाख ते 2 लाख फुलं येतात आणि या 1 लाख ते 2 लाख फुलांमध्ये फक्त 1% ते 2% फुलांनाच फळदार मिळते. आता ह्या 1% ते 2% फुलांनाच फळदारणा जरी झाली तरी आम्ही अतिशय उत्तम असं पीक घेऊ शकतो असं शास्त्र म्हणतं. आता ही फळं आपल्याला टिकवायची आहेत, परंतु आता आपण पाहिलं, मला जो विषय ह्या ठिकाणी दिला फळगळीचा, तर ही फळं टिकत नाहीत. तर याचे काय कारण असतील तर आम्ही जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे, मग सरांनी सांगितलं, पंचबाई सरांनी, पाण्याचं अयोग्य व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं. कारण सर्व फळ पिकांमध्ये संत्र्याचं फळ पीक असं आहे की हे वॉटर लॉगिंग साठी किंवा पाणी ज्या ठिकाणी साचत असेल त्याच्यासाठी अतिशय सेन्सिटिव्ह असं पीक आहे. कारण याच्या मुळाकडे आम्ही जर दृष्टिक्षेप टाकला तर आम्हाला असं दिसते की संत्र्याची मुळं हे 30 ते 45 सेंटीमीटरच्या खाली जात नाहीत, हे अशी खाली पसरलेली असतात छत्रीच्या खाली. आणि म्हणून पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर पाण्याचं व्यवस्थापन करताना एकतर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे, जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन नसेल तर त्यांनी मात्र दुहेरी आळा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे. कारण दुहेरी आळा पद्धतीनं पाणी देत असताना काय करायचं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा एक हे झालेला असतो की बुडाजवळ जर पाणी मिळालं तर संत्र्याचं झाड चांगलं पोचणार आहे, असं नाहीये. तर ते पाणी, ते खत, आता तोटे साहेबांनी सांगितलं, त्या छत्रीच्या खाली असले पाहिजे. कारण ह्या संत्र्याच्या झाडाचे जे मुळं आहेत, फीडर रूट्स आम्ही त्याला म्हणतो, अन्न खाणारी मुळं, ही सगळी मुळं हे छत्रीच्या खाली आहे, कॅनोपीच्या खाली आहे, अशी पसरलेली आहे खाली. आणि म्हणून ह्या ठिकाणी पाणी देत असताना
बुडापासून 2-2.5 फूट अंतर ठेवून एक कॅरी खोदली पाहिजे, अजून एखादा फूट अंतर ठेवून दुसरी कॅरी खोदली पाहिजे आणि त्या कॅरीमध्ये आपण पाणी दिलं पाहिजे, जे पाणी खत सुद्धा असंच आपण दिलं पाहिजे. असं जर आपण, कारण एक सांगतो, संत्र्याच्या झाडाचं जे बुड आहे हे त्या झाडाचं नाक आहे सोप्या भाषेमध्ये, आणि त्या झाडाचं तोंड इकडे आहे, ज्यांना मी फीडर रूट्स असं म्हणालो, अन्न खाणारी मुळं. म्हणून पाणी आणि खत सुद्धा इकडे आपण दिले पाहिजेत, बुडाजवळ नाही. दुसरं जे कारण आहे या पिकामध्ये की वातावरणात होणारे जे बदल आहेत, अतिशय उष्णतामान असेल, अतिशय जास्त पाऊसमान असेल, अशा वातावरणामध्ये संत्र्यामध्ये जे हार्मोन्स असतात, संजीवकाचे जे नेटिव्ह संजीवक असतात, याचं प्रमाण, याचं इम्बॅलन्स होतं. याच्यात नेमकं काय होते सांगतो बघा, की याच्यामध्ये काही एन्झाईम्स प्रोड्यूस होतात. ज्यावेळेस वातावरणात अचानक उष्णतामान वाढते अशा वेळेस काही एन्झाईम्स प्रोड्यूस होतात आणि हे एन्झाईम्स इथिलिनचं प्रोडक्शन वाढवतात. समजा टेम्परेचर वाढलं, स्ट्रेस बसलं झाडाला, तर हे इथिलिनचं प्रोडक्शन वाढल्यामुळे झाडामध्ये इथिलिन आणि ऑक्सिजन हे दोन्ही संजीवक आहेत. मग याचा जर रेशो वाढला तर त्याच्यात ऑस्मॅटिक डिहायड्रेशन नावाची एक फिजिओलॉजिकल प्रोसेस होते आणि ज्या ठिकाणी हे संत्र्याचं फळ टिकून आहे, लागलेलं आहे, त्या देठाजवळ एक बटन आहे, आपण पाहिलं असेल, तिथे ऍक्सिसिक लेअर तयार होते, एक लेअर अशी रिंग तयार होते आणि तिथून अन्नद्रव्याचं वहन थांबते आणि हे थांबलं की फळ खाली पडून. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे बघा, अगदी संक्षिप्त सांगतो. अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. आता याच्यामध्ये मी जे जे सांगणार आहे अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये तेवढंच आपण लक्षात ठेवा आणि ते तुम्ही देता की नाही हे तपासून बघा. आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याच्यावर निरंतर जो संशोधन केलं त्याच्या मार्फत आलेल्या ह्या शिफारशी आपल्याला सांगतो आहे. 50 किलो कुजलेलं शेणखत. आता याच्यामध्ये मी कुजलेला हा शब्द वापरला आवर्जून. कुजलेलं शेणखत वापरलं पाहिजे जे 1 वर्ष वयाचं आहे, याचं पण वय आहे. जर हे शेणखत कुजलेलं नसेल तर याच्यामध्ये पांढऱ्या अळ्या असतात ज्यांना आम्ही व्हाईट ग्रप्स म्हणतो आणि हे संत्र्याच्या झाडाची मुळं खातात, जे फीडर रूट्स आहे, जे अन्न वहन करतात. म्हणजे काय होईल की जे खत आपण चांगलं होण्यासाठी दिलं त्याच्यात ज्या ग्रप्स होत्या त्यांनी मुळं खाल्ली. तर हे 50 किलो शेणखत, 1200 ग्राम नत्र, 600 ग्राम स्फुरद, 600 ग्राम पालाश, 7.5 किलो निंबोळी ढेप, 500 ग्राम व्याम आणि 100 ग्राम ॲझोस्पिरिलम आणि आपलं PSB सुडोमोनस. हे एका झाडाची मात्रा मी आपल्याला सांगितलं. एका संत्र्याच्या झाडाला हे खाद्य एका बहारासाठी हवं आहे. तसं आम्ही सांगतो की कोणत्याही शेतकऱ्यांनी संत्र्याचा एकच बहार घेतला पाहिजे. त्याच्या झाडाचं आयुष्य जर टिकवायचं असेल तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी आंबे घ्यावा, ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांनी मृग घ्यावा. तर अशा पद्धतीनं जर आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं. माझ्याकडे एक दिवशी एक शेतकरी आला, अगदी एका मिनिटात सांगतो, आणि म्हणे साहेब माझ्याकडे 5-6 वर्षापासून म्हणजे 7-8 वर्षाचं आंब्याचं झाड आहे, 2-3 वर्ष मस्त आंब्याला फळं लागली आणि मागच्या वर्षीपासून आंब्याला फळच येत नाही. मी प्रश्न केला त्यांना, तुम्ही जेवण केलं का? तर म्हणे मला उत्तर लक्षात आलं म्हणे. कारण त्या झाडाला जे पोषण पाहिजे आहे, आपण एका झाडाकडून 1000, 800, 1200 किंबहुना 1,500 फळं, आता एका फळामध्ये किती ज्यूस असेल लक्षात घ्या. इतके फळं जर एक्सपेक्ट करतो आहे तर याला अन्नद्रव्य किती पाहिजे असेल. हे अन्नद्रव्य आपण दिले पाहिजे आणि याच्या काही मात्रा आहेत संजीवकाच्या, ते मी आपल्याला सांगतो. जसं फुलं धारणेच्या वेळेस, ज्यावेळेस संत्र्यावर फुलं असतात त्यावेळेस 1 ग्राम प्रति 100 लिटर पाणी GA जिब्रेलिक ऍसिड GA3 अधिक 1% युरिया
दुसरं, ज्यावेळेस दुसरा जो आपण ड्रॉप होतो संत्र्यामध्ये, जेव्हा फळं वाटाणे एवढे होतात त्यावेळेस 1 ग्राम 2,4-D 100 लिटर पाण्यामध्ये अधिक 1 ग्राम 1 लिटर पाण्यामध्ये कार्बेंडाझिम हे बुरशीनाशक आहे, अधिक 1 ग्राम आपलं 1 ग्राम नाही 1% पोटॅशियम नायट्रेट हे आपल्याला ज्यावेळेस वाटाणे एवढे फळं होतात त्यावेळेस. तर अशा पद्धतीनं नंतर ज्यावेळेस फळं मोठी होतात म्हणजे काढणीच्या 2 महिन्याआधी त्यावेळेस सुद्धा आपण हे ज्या संजीवकाच्या फवारण्या आहेत, जसं 2,4-D असेल 1 ग्राम प्रति 100 लिटर पाण्यात, अधिक 1% युरिया, अधिक 1% पोटॅशियम नायट्रेट ह्याच्या मात्रा आपण जर दिल्या तर मला असं वाटतं की हे फळं आपल्याला टिकवून ठेवता येतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येईल. मित्रांनो, वेळ ह्या ठिकाणी फार कमी आहे आणि आपल्याला कोणत्याही समस्या जर पुढे असतील तर आपण आपण ते प्रश्न आम्हाला विचारावे. माझा पण नंबर आपण लिहून घेऊ शकता, 8530452381. ह्या नंबरवर आपण संपर्क साधा. आपल्या कुठल्याही संत्र्याच्या बाबतीत समस्या असतील तर आम्ही आमच्या परीनं आटोकाट त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. राहिली समस्या संत्र्याच्या जातीच्या बाबतीत, मग बराच उहापोह झाला की संत्र्याच्या काही जाती नाहीत, तर आता संत्र्याच्या आमच्याकडे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत 2 जाती आहेत. सीडलेस जात पण आहे आपल्याकडे, नागपूर सीडलेस नावाची, आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी ती नेत आहेत. नागपुरी संत्रा नावाची दुसरी जात आहे आणि कार्टून गोल्ड मोसंबीमध्ये खूप अतिशय सुंदर अशी जात विद्यापीठाने विकसित केलेली आहे. त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता. आपण अतिशय शांत चित्ताने माझं जे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आणि आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. सर, मी बाकीच्या वक्त्यांना विनम्र विनंती करतो की वेळेचं भान ठेवून कृपया अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्या मनोगत व्यक्त करावे. यानंतर मी माननीय श्री विलासजी तांबे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. आजच्या या संत्रा परिषदेचे उद्घाटक माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सर, त्याचप्रमाणे हा जे संत्रा परिषदेचे आयोजन केलेले निलेशजी विश्वकर्मा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि तज्ज्ञ वक्ते कृषी महाविद्यालयाचे सहयोगाध्यक्ष डॉक्टर पंचभाई सर, दत्ते सर, पाटील सर आणि पंजाबवरून ॲग्रॉनॉमिस्ट म्हणून उपस्थित झालेले गुरुराम सिंग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे संत्रा उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनी. आताच मला सांगितलं की कार्यक्रमाचा वेळ त्वरित झालेला आहे, तरी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करायचे. हा जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, विशेषतः संत्रा उत्पादकांना दर्जेदार रोपे मिळणे, संत्रा उत्पादकांना जे सध्याचा जो अडचण आहे जे म्हणजे संत्रा फळगळ, याचे कारण काय आणि त्यांचं व्यवस्थापन, या अगोदर सुद्धा डॉक्टर पंचभाई सर, दत्ते सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की संत्र्याची फळगळाची जी कारणे आहेत हे मातीमधून नत्र व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन हे सगळं आहे. कारण हे एक व्यवस्थापन आहे. जसं आपलं घर आपण जसं व्यवस्थापन करू तशाच पद्धतीने संत्रा बागाचं सुद्धा व्यवस्थापन करतो. परंतु माझा जो विषय आहे, कारण प्रत्येक कृषी विभागामध्ये की ज्या कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण, रोग व्यवस्थापन, फळ व्यवस्थापन असे आहे, तर संत्रा फळगळ हे सुद्धा साठी कारणीभूत एक तर नेमॅटोड्स आहेत, फायटोप्थोरा आणि एक फ्रूट सकिंग मॉथ जे कीड आहे आणि फ्रूट फ्लाय फळमाशी, हे 4 रिस्पॉन्सिबल घटक आहेत. आणि या 4 रिस्पॉन्सिबल घटकांचं जर आपण थोडंफार व्यवस्थापन जर केलं तर जो काही फळगळ ज्यामुळे होत आहे हे आपल्याला आटोक्यात आणण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल. तर यामध्ये जमिनीमधून जे उद्भवणारे रोग आहेत, फायटोप्थोरा हा सुद्धा नेमॅटोडशी सुद्धा कन्सर्न आहे. त्याचप्रमाणे पाणी
जे अगोदर सांगितलं की पाण्याचं व्यवस्थापन जर बरोबर नसलं तर त्याची बुरशी ही वाढते आणि बुरशीची वाढ झाल्यामुळे मूळ जे अन्न शोषण करत आहे त्यामध्ये बाधा निर्माण होत असते आणि अन्न शोषण जर झालेलं नाही तर आपोआपच संत्र्याच्या पिकाची वाढ कमी होते आणि फलधारणा होऊन नंतर त्यांच्या देठावर सुद्धा बुरशी चढून ते फळगळ सामान्य होते. नंतर ज्यावेळेस अशा याच्यातून जर कचाट्यातून जर वाढली तर नंतर जेव्हा पीक ज्यावेळेस रायपनिंग स्टेजमध्ये असते, पिकायच्या अवस्थेत असते, फलधारणा तोडण्याच्या अवस्थेत असते, यावेळी फ्रूट सकिंग मॉथ आणि फ्रूट फ्लाय ज्याला रस शोषण करणारा पतंग आणि रस शोषण करणारी माशी, फळमाशी, ह्या 2 कीटक तेवढेच त्याला कारणीभूत आहेत. तर यासाठी एकच सांगायचं असं मला उद्देश आहे की फ्रूट सकिंग मॉथ जे फळाचा रस शोषण करणारे पतंग असतात हे रात्रीच्या वेळेस फळाच्या बागेमध्ये वावरताना दिसतात आणि जिथे कुठे फळं पिकलेले असतात अशा फळावरती दिसतात आणि त्याला डंक मारतात आणि त्याचा रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यामुळे ते फळाला एक जखम होत असते आणि जखमेवर नंतर कालांतराने बुरशीची वाढ होते आणि बुरशीची वाढ झाल्यामुळे असं फळ कालांतराने मग फळ सडून खाली पडते. नंतर कालांतराने याच फळावर सुद्धा जेव्हा जे पिकाच्या अवस्थेमध्ये असतात फळमाशींचा प्रकोप असतो आणि फळमाश्या ह्या फळावरती वावरताना दिसतात आणि जेव्हा फळाच्या सालीमध्ये छोटे छोटे असे 1-1, 2-2 प्रत्येक फळामध्ये असे अंडे टाकत असतात आणि अंडे टाकल्यामुळे त्या अंड्यातून अळ्या बाहेर येतात आणि त्या अळ्या फळाच्या आतमध्ये खात असल्यामुळे असे फळं डॅमेज होतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा बुरशीची वाढ होत असते आणि असे फळं आपल्याला सडलेले खाली पडलेले दिसतात. तर या दोन्ही किडीसाठी मी नियंत्रणासाठी आणि व्यवस्थापनासाठी सांगतो आहे की या दोन्ही किडी एकतर आपल्या शेतामध्ये अल्टरनेट होस्ट जे असतात, जे दुसरे दुसऱ्या जे वनस्पत्या याच्यावरती उपजीविका करतात जसे वासनवेल, गोडवेल आणि बेरी नावाचे, तर अशा तणांचा आपण नायनाट करावा. त्याचप्रमाणे जेव्हा पीक काढणीवर येत असते अशा वेळी धूर करावे जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे फ्रूट सकिंग मॉथ रस शोषण करणारे पतंग असतात ते शेतामध्ये येणार नाही आणि आपल्या पिकावरती अटॅक करणार नाही. त्याचप्रमाणे जर फळं फ्रूट सकिंग मॉथ जर आले तर त्यासाठी एक पॉयझन बेट असते ज्यातून गुळाचा पाक करत असतो आणि असे गुळाचे पाक केलेले ट्रे आपण झाडाच्या बगीच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जर ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडंसं कीटकनाशक जर टाकलं तर फ्रूट सकिंग मॉथ आणि पिकलेल्या फळाचा थोडासा रस किंवा ईस्टचे थोडेसे दाणे जर टाकले तर असे फर्मेंटेड झालेला हे पॉयझन बेट त्याच्यावरती पहिल्यांदा फळमाशी आणि रस शोषण करणारा पतंग पहिल्यांदा त्या पॉयझन बेटकडे जातील, त्याच्यावरती खाद्य करतील आणि खाद्य केल्यानंतर विषारी अंशाने ते मरून जातील. तर इत्यादी म्हणजे हे कीटक आपल्याला मारता येतील आणि ज्या कीटकापासून जो संभाव्य होणारा प्रादुर्भाव राहतो फळगळीचा हा आपल्याला नियंत्रणात आणता येईल आणि आपलं पीक फळगळीपासून वाचवता येईल. तर वेळेअभावी सांगण्यासारखं बरंच असते, परंतु आयोजक वेळेच्या अभावी आपण आपले मनोगत थोडक्यात आटोपले तर चांगले होईल. यामुळे मी थोडक्यात आपले मनोगत इथे थांबवतो आहे आणि आत्ताच काही फळगळीविषयी, पीक संरक्षणाविषयी, कीड नियंत्रणाविषयी याविषयी काही जर आपल्याला प्रश्न असतील, मार्गदर्शक हवे असल्यास माझा सुद्धा आपण भ्रमणध्वनी क्रमांक लिहून घ्या. डॉक्टर विलास तांबे, कीटकशास्त्रज्ञ, आणि नंबर आहे 7588962206 7588962206. धन्यवाद. यानंतर मी प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आदरणीय निशाती शेंडे यांना विनंती करतो की त्यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये नेमक्या शब्दामध्ये आपलं मार्गदर्शन इथे करावं. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. तसेच संत्रा परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, संत्रा परिषदेचे मुख्य संयोजक निलेश विश्वकर्मा, त्याशिवाय
डॉक्टर धैर्यशील कुणकर सर, महाराष्ट्राच्या वंचित बहुजन आघाडीच्या धडाडीच्या नेत्या, ज्यांनी मजबूत वंचित बहुजन आघाडीची कमान सांभाळलेली आहे, त्या आमच्या आदरणीय रेखाताई ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या आणि सिंदखेड राजा मतदारसंघाच्या उमेदवार माननीय सविताताई मुंडे, प्रतिभाताई भोजने, राजेंद्र पाटोडे सर, कुशल भाऊ मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अमरावती जिल्ह्याचे शैलेश गवई, अशोक मोहोड, शहराचे अध्यक्ष रहमत खान, उपस्थित मंचावर सर्व मान्यवर आणि सभागृहात जमलेले माझे सगळे शेतकरी बांधव, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय महत्वाच्या प्रश्नावर बाळासाहेबांनी आम्हाला संत्रा परिषदेचे आयोजनाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं, ती घ्यावी याच्याबद्दल त्यांची आग्रह भूमिका होती. तुम्ही जर बारकाईने या ठिकाणी सगळ्याच मान्यवरांची भाषण ऐकली, ती सगळी तज्ज्ञ होती आणि त्या तज्ज्ञांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, या सगळ्या अर्थशास्त्राचं सगळं जे नेतृत्व आहे ते सगळं कृषी अर्थशास्त्राकडे जातं. त्या शेतकऱ्याला कसं मारायचं, त्या शेतकऱ्याचं मारण्याचं सगळं धोरण इथल्या दोन्ही आघाड्यांनी केलेलं आहे. ती भाजप असो नाहीतर महाविकास आघाडी असो. जे महाविकास आघाडी म्हणून आता स्वतःला बरंच काही चांगलं समजण्यासाठी आणि स्वतःची पाठ थोपवून घेण्यासाठी निघालेले आहे, ते देखील एवढे शेतकऱ्यांचे मारक आहे हे लक्षात घ्या. जो सातपुड्याचा जो परिसर आहे त्याला संत्रा बेल्ट असं म्हणतात, जो वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अंजनगाव, अचलपूर हा सगळा संत्र्याचा जो बेल्ट आहे, तो संत्र्याचा बेल्ट आता रडतोय सध्या. चांदूर बाजार मधल्या माधान इथल्या संजय आवारे नावाच्या माणसाने आपल्या 500 एकर संत्रा बागायतीवर बुलडोजर फिरवलेला ही आत्ताची घटना आहे, 26 ऑक्टोबरची. इतकं भयानक संकट या शेतकरी उत्पादकांवर आलेलं आहे आणि त्याची जाणीव आपल्याला जर नसेल, इथे बसलेल्यांना देखील तेवढीच जाणीव असायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. इथे असणारे सगळे भाषणं जी झालेली आहे ती अभ्यासाची आहे. इथल्या तळागाळातल्या माणसाचं जे काही प्रश्न आहेत, तो ज्याच्यासाठी रडतो आहे, तो वाट बघतो आहे की कुणीतरी या प्रश्नावर माझ्याकडे बघावं, बोलावं आणि माझे हे प्रश्न कुणीतरी मांडावं, सांगावं. त्यांची ही परिषद आहे आणि म्हणून ती आपली परिषद आहे, लक्षात ठेवा. ही ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीकडे आहे. आज संत्र्याचा एवढा महत्वाचा प्रश्न आहे, जर बांगलादेशाने आपल्याला नाही म्हटलं तर आपलं निर्यात होऊ शकणार नाही. हे संत्रा उत्पादक सगळेच देशोधडीला लागतील आहे. खूप मोठा पैसा त्याच्यामध्ये जातो आहे, पण निघत मात्र काही नाही आहे. तो रडायला आलेला आहे, तो रस्त्यावर आलेला आहे, संत्र त्यांनी रस्त्यावर फेकलेली आहे. सगळे कृषी अवस्थाच त्यांनी आपली मोडीत काढलेली आहे आणि आपलं लक्ष कशाकडे वेधलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या. ते नवाब मलिक एका बाजूला बोलतात आहे, त्या अमृता फडणवीसांची बायको एका बाजूला बोलती आहे. ते दोघं जण आपसात गँगवर सारखी भाषणं करतात आहे आणि आम्हाला त्या सोशल मीडियातून आणि मीडियामधून आम्हाला ऐकवतात आहे. बाळासाहेबांनी खूप चांगलं त्याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, राजकीय गँगवर, आणि त्याच्यात आम्हाला मध्ये गुंतवून ठेवून राहिले. पण हा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जो आमचा पोटाचा प्रश्न आहे, जो आमच्या लेकराचा प्रश्न आहे, जो आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्याच्याकडे मात्र हे सरकार उदासीन आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. या परिषदेला आपल्याला तडीच न्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला पूर्णत्वाला, शासनाला भाग पडायचं आहे की याच्यावरचे आता सगळे पुढच्या जे आहेत ते सगळं तुम्हाला आता नेतृत्व करायचं आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी शासनाला हे सगळं भाग पडणार आहे की संत्रा उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे. इथे मी थांबते. जय भीम, जय भारत. धन्यवाद आदरणीय निशाताई. यानंतर अतिशय नेमक्या अगदी कमी वेळामध्ये त्यांनी
या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावं आणि मार्गदर्शन करावं. याच्यानंतर आदरणीय श्री नागोरावजी पंचाळ सर बोलणार आहेत यांच्यानंतर, आणि त्यानंतर आपण रेखाताईकडे बोलू. आजच्या संत्रा परिषदेचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब, आजच्या या परिषदेचे आयोजक आदरणीय विश्वकर्माजी आणि माझे सहकारी डॉक्टर पंचबाई साहेब, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नागपूर, डॉक्टर गजबे साहेब, विभाग प्रमुख हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट नागपूर, त्याचप्रमाणे विलास तांबे साहेब एंटॉमॉलॉजिस्ट, विभाग प्रमुख कृषी एंटॉमॉलॉजिस्ट. तर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की आपल्याला जर संत्रा पिकाची लागवड करायची आहे आणि आतापर्यंत आपण भाषणं ऐकली आहेत, तर या सगळ्यांचा सूर होता फाटोकथोरा या पिकामध्ये येतो. आणि एकदा जर फाटोकथोरा या पिकामध्ये आला की मग मात्र त्या फाटोकथोरा त्या पिकाला बरंचसं नुकसान करून जातो. कारण या फाटोकथोराची जी बुरशी आहे, ही बुरशी जमिनीमध्येच वास्तव्य करीत असते. अशा विविध प्रकारच्या बुरश्या आहेत की त्या जमिनीमध्ये वास्तव्य करत असतात आणि जेव्हा त्याला अनुकूल वातावरण मिळतं तेव्हा त्या बुरशीची वाढ होते आणि त्या जे आपले मुळं आहेत, आपल्या संत्रा पिकाचे जे मुळं आहेत, त्या मुळांवरती त्याचा प्रादुर्भाव होतो. आणि एकदा मुळावरती प्रादुर्भाव झाला की ते संत्र्याचे जे मुळं आहेत, तंतुमय मुळं आहेत, ते मुळं कुसतात. कधी कधी जे बाकी मुळं आहेत ते सुद्धा, सेकंडरी मुळं आहेत ते सुद्धा कुसतात किंवा सडतात. आणि जर मूळ कुजलेलं असेल किंवा सडलेलं असेल तर त्या झाडाला आवश्यक असणारं अन्नद्रव्य किंवा पाणी त्या झाडाला मिळत नाही. कारण कुजलेल्या मुळांपासून ते मूळ आपलं जे अन्नद्रव्य ओढायचं जे काम आहे ते करू शकत नाही. आणि म्हणून हा एकदा जर फाटोकथोरा आपल्या पिकामध्ये आला तर हा अतिशय डोकेदुखी होतो. तो मुळं सडवत नाही, पुढे तो झाडाच्या आतमध्ये शिरतो आणि तिथून मग आपल्याला डिंके नावाचा रोग होतो. गमोसिस म्हणतो त्याला आपण. त्या झाडाच्या बुंध्यामधून डिंकासारखा द्रव्य बाहेर पडतो आणि मग त्या द्रव्य जो बाहेर पडतो त्याच्यामुळे त्या झाडाला क्रॅक सुद्धा येतात आणि त्याच्यानंतर त्याचे पानं सुद्धा गळतात. पानं पण सुरुवातीला पिवळी पडतात आणि मग गळतात. तर अशा प्रकारे हा फाटोकथोरा अतिशय भयानक असा बुरशी आहे की ज्याच्यामुळे आपल्या पिकाचं अतोनात नुकसान होतं. पुढे संत्रा फळगड, मागच्या वर्षी बरेच शेतकरी लोकांची आरडाओरड होती. बरेचशा संत्रा बागेमध्ये फळगड झालेली होती. तर या फळगडीमध्ये हा फाटोकथोराचा सुद्धा एक सिंहाचा वाटा आहे. आणि या फाटोकथोराच्या प्रादुर्भावामुळे त्या संत्र्याच्या जे फळं आहेत त्याच्यावरती कथ्या रंगाचे डाग पडलेले होते आणि त्या डागामुळं ते गळून पडले. त्याचप्रमाणे जो त्या संत्रा फळाचा जे देठ आहे त्या देठाजवळ सुद्धा काही बऱ्याचशा बुरशी आहेत की जिच्यामुळे त्याचं अतिक्रमण झालं. त्या प्रभावामुळे ते बरेचसे फळं सुद्धा गळून पडलेत आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. तर हा इतका भयानक जर रोग आहे तर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं हे अत्यावश्यक आहे. तर त्याच्याकरता आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी आहे, जे जैविक बुरशी आहे. आणि ही बुरशी या फाटोकथोरा नावाच्या बुरशीला मारते. जैविक संवर्धन म्हणतो आपण. आणि फार थोड्या प्रमाणामध्ये ती जैविक संवर्धन मिळतं आणि ते आमच्या नागपूर कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तर फक्त 100 ग्रॅम प्रति झाड जर आपण या जैविक बुरशीचं जर दिलं तर या फाटोकथोरापासून आपल्याला चांगल्या प्रभावीपणे नियंत्रण करता येतं. त्याचप्रमाणे जो डिंक्या रोग आहे, ज्या डिंकासारखा द्रव्य त्या झाडातून बाहेर पडतो, त्याला चांगलं पटाशीने किंवा चाकूने काढून त्याच्यावरती मिटॅलॅक्सिल किंवा फोसेटिल एल नावाचं 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर या डिंक्या रोगाचं चांगल्या प्रभावीपणे नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर
वर्षातून किमान 2दा तरी, एकदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतर ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये त्या संत्रा पिकाला आपण बोरोडेक्स पेस्ट लावलीच पाहिजे. एवढी जर आपण काळजी घेतली, आणि बोरोडेक्स पेस्ट आपल्याला स्वतः तयार करता येतो, त्याला काही विशेष असं तंत्र लागत नाही. 1 किलो मूळचूर घ्यायचा आणि 1 किलो चुना घ्यायचा आणि हे दोन्ही आदल्या दिवशी प्लास्टिकच्या बकेटमध्ये 5-5 लिटर मध्ये भिजू घालायचे. दुसऱ्या दिवशी हे दोन्ही द्रावण मिळवायचे आणि त्याच्यापासून जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्या झाडाला 1 फुटापर्यंत जर लावली तर या फाटकपुरा या हानिकारक बुरशीपासून आपल्या संत्र्यात